नमस्कार मित्रांनो, कृषी विभाग महाराष्ट्र शासन सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या अंतर्गत हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे। त्यासाठी ई-KYC करणे बंधनकारक आहे। ही ई-KYC तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरून पण करू शकता। त्यासाठी काय करायचे तर गुगलवर जाऊन महा-DBT SC ॲग्री असं टाईप करायचं। ते केल्यानंतर स्क्रीनवर जशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे महा-DBT SC ॲग्री तसं चित्र येईल। त्यानंतर त्या महा-DBT SC ॲग्रीवर क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल। बघा या ठिकाणी एंटर आधार नंबर असं दिलेलं आहे। त्या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली जो निळ्या रंगामध्ये कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्ही बाजूच्या चौकटीत टाकायचा आहे। जसं या ठिकाणी BLNUQ असा कॅप्चा आला होता, तुमच्या वेळेस तो वेगळा येईल, तर तो कॅप्चा बाजूच्या चौकटीमध्ये टाकायचा आहे। आणि त्याखाली जे OTP आहे, OTP आता या ठिकाणी ते निळं झालेलं आहे, ग्राउंड जे गोल आहे ते निळं झालेलं आहे, त्याच्या अगोदर ते पांढरं होतं, तर त्या OTPच्या अगोदरच्या त्या गोलवर तुम्ही टिक करायचे। टिक केल्यानंतर ते निळं होईल आणि निळं झाल्याच्यानंतर खाली जे ग्रीन रंगामध्ये हिरव्या रंगामध्ये गेट आधार OTP दिलेलं आहे, त्या गेट आधार OTPवर टिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल म्हणजे जो मोबाईल क्रमांक आधारसोबत लिंक केलेला असेल त्या मोबाईल नंबरवर OTP येईल। तो OTP तुम्ही मी जी ही रेष दिलेली आहे टिक करून दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो OTP नंबर टाकायचा आहे आणि OTP नंबर टाकल्यानंतर खाली गेट डेटा अशा पद्धतीनं हिरव्या रंगाच्या चौकटीत लिहिलेलं आहे, ज्याला मी गोल केलेलं आहे, त्या गोल केलेल्या त्या गेट डेटावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर टिक केल्यानंतर अशा पद्धतीची स्क्रीन येईल, ज्यामध्ये फार्मर्स नेम ॲज पर आधार या ठिकाणी तुमचं नाव येईल, जसं आधारवर नाव आहे तुमचं नाव येईल। त्यानंतर डेट ऑफ बर्थ येईल तुमचं जेंडर, तुम्ही पुरुष आहे का स्त्री आहे ती येईल। आणि खाली बघा ई-KYC स्टेटस दिलेलं आहे, सबमिटेड बाय सेल्फ। त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही सबमिट केलं ती तारीख आणि ती वेळ येईल आणि सबमिटेड थ्रू OTP म्हणजे तुम्ही OTPनं ते सबमिट केलं अशा पद्धतीचं येईल। असं केल्यानंतर तुमची ई-KYC पूर्ण होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण करू शकता। तुम्ही तुमच्या मित्रांना इतर शेतकऱ्यांनासुद्धा हे अशा पद्धतीनं सांगू शकता, जेणेकरून तुम्हाला ई-KYC करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार, धन्यवाद।